आता पुन्हा एक सविस्तर बातमी राजकीय वर्तुळातून। जालन्यामध्ये अखेर दानवे आणि खोतकरांमधील वाद मिटलाय। दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे सभा घेत वादावरती पडदा टाकल्याचं जाहीर केलं। पण आता दोन्ही नेत्यांच्या याच दोस्तीवरती काँग्रेसनं मलिदा घेतल्याचा आरोप करत घणाघात केलाय। पाहूयात। खोतकर माझी सून आणि मी त्यांची सासू, रावसाहेब दानवेंकडून वादावर पडदा। दानवे आणि खोतकरांची एकत्रित प्रचार सभा, काँग्रेसकडून मात्र दोघांवर जोरदार टीका। जालन्यामध्ये रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात मनोमिलन झाल्यानंतर त्यांची पहिलीच एकत्रित प्रचार सभा रविवारी पार पडली। या सभेत दोन्ही नेत्यांनी हम साथ साथ है असा नारा दिला। यावेळी दानवे यांनी खोतकर यांना सून आणि स्वतःला सासू संबोधलं आणि आमच्यातल्या वादावर पडदा पडल्याचं जाहीर केलं। गोष्ट तुम्ही जरा समजून घ्या। पैसा आणणं माझं काम आहे। मी राजकारणातली सासू आहे। अर्जुनराव आणि अरविंदराव माझ्या सुना आहे। आणि एकदा का सुनाच्या हातात कारभार गेला तर सासूला फक्त आणायचं सांगतात, वाटायला या सुना असतात मिळाल्या। ही गोष्ट तुम्ही जरा माझी भूमिका लक्षात घ्या। दुसरीकडे खोतकरांनी सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा करूनच आपण प्रचारात उतरल्याची माहिती दिली। तसंच आपण लोकसभेत मदत करत असतानाच दानवे यांनी विधानसभेसाठी आपल्याला मदत करावी अशी अपेक्षाही खोतकर यांनी व्यक्त केली। आता मला वाटतं की ठीक आहे, मी आमदार म्हणून बरा आहे, त्यासाठी त्यांनी काम करावं आता पुढे, एवढीच अपेक्षा आहे। पुन्हा आता कशा पद्धतीचा जो प्रचार आहे तो महायुतीचा पुन्हा बघायला मिळणार आहे। 8 तारखेला अमित भाई शहांची सभा आहे। 7 तारखेला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आणि सैनिकांचा मेळावा आहे। हे 2 मेळावे मला असं वाटतं की सर्व सैनिकाला बोलून घेणार आणि कामाला लावणार। जालन्यामध्ये चौथ्या टप्प्यात म्हणजे 13 मे रोजी मतदान होणार आहे। त्याच्या 10 दिवस आधीच खोतकरही दानवेंच्या प्रचारात उतरले, त्यामुळे दानवेंना दिलासा मिळालाय। पण काँग्रेसनं मात्र खोतकर यांच्या मनोमिलनामागे आर्थिक गणित असल्याचा टोला लगावलाय। खोतकरांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आणि आमदार कैलास गोरंट्याल यांच्याचवर पलटवार केलाय। मी या इलेक्शनच्या फॉर्म भरण्या अगोदरच सांगितलं होतं, याला जोपर्यंत मलिदा भेटत नाही तोपर्यंत ते घराबाहेर निघत नाही, आणि ती खरी झाली आधी गोष्ट। मी भविष्य केलं तुम्हाला, आणि त्याचं सिस्टम माहिती आहे ना मला, त्याचा पूर्ण सिस्टम माहिती आहे, तो काय करतो, कसा प्रचार करतो, काय काय करतो। आता मलिदाचा किती मलिदा घेतला याचाही आकडा तुम्हाला नंतर सांगतो मी। अरे यार, काय चिल्लर नाव लोकांचं नाव घेता त्याचं झाला, म्हणजे लगभग जाताना नाव घेते त्याचं, मी कशाला महिना करत त्याचं वारंवार नाव घेता, मोठं करत, आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर त्याला बांधलेलं नाही। निवडणूक आली की दानवे आणि खोतकरांमधला वाद नेहमी जगासमोर येतो। काही दिवस समजूत काढल्यानंतर खोतकर प्रचाराला लागतात। दर निवडणुकांच्या वेळेला हेच चित्र पाहायला मिळतं। यंदा जालन्यातल्या मराठा आंदोलनाची धग पाहता दानवे यांना खोतकर यांची नाराजी परवडण्यासारखी नव्हती। त्यामुळेच आता खोतकर यांची नाराजी दूर झाल्यानं दानवेंना त्याचा किती फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।